बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडीचं आणि जातीयवादाचं राजकारण सुरू झालं। त्यांनी जातीपातीत विष कालवण्याचं काम सुरू केलं असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला। ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। ही गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत। कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली। म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोत्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर। त्याच्यानंतर ते 80ला गेले, पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे, पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं। त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये। आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं। म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा, तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती, कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती, जातीमध्ये बघितलं जात नव्हतं, संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं। या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या। आणि असा महाराष्ट्र हा ह्याच्या अगोदर कधीच नव्हता। बदलापूर लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महायुती सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली। एकीकडे राज्यात बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि हे कंस मामा राज्यभर फिरून राख्या बांधून घेत आहेत। आपल्याला ही विकृती महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी दादर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरील चौकात भर पावसात बदलापूरच्या लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केलं। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिक उभे होते। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अजूनही महाराष्ट्रात जिवंत मन आहेत हे तुम्ही दाखवून दिलं। राज्यात सध्या घटनाबाह्य सरकार राज्य करत असून त्याची मला कीव येते। हे सरकार नराधमांवर पांघरून घालून त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे। उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की एका बाजूला बहिणींवरती अत्याचार होतोय आणि एका बाजूला कंस मामा राख्या बांधत फिरतायत। आजचं आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचं आहे। यामुळे आता मी महामहिम राष्ट्रपतींना विनंती करतो, धूळ खात पडलेला शक्ती कायदा अंमलात आणा अशी मागणी त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की बदलापूर प्रकरणी सरकारनं खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती, पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो। सरकार निर्लज्जपणे वागत आहे। या सरकारला घालवावंच लागेल, आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल। सरकारमध्ये हिंमत नाही, गुन्हेगारांना ते पाठीशी घालतायत। निर्डावलेलं सरकार आपल्यावर राज्य करतंय। बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात अवघ्या महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटतायत। या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन केलं जात आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। तिथं शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून सरकारला खडे बोल सुनावत आपल्या कार्यकर्त्यांना महिलांचा आदर राखत त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची शपथ दिली। शरद पवार म्हणाले की आज आपण एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेसाठी एकत्र जमलो आहोत। बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसलाय। आजच्या राज्यकर्त्यांना कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही, यामुळे बदलापूरचा प्रकार घडला। महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी घडल्यात, दररोज महिला आणि भगिनी अत्याचाराला बळी पडतायत। हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे। शिवछत्रपतींच्या राजवटीत अशाच एका भगिनीवर अत्याचार केला होता। त्याची तक्रार शिवाजी महाराज यांच्यापर्यंत केली होती, तेव्हा महाराजांनी आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती। त्यामुळे आजच्या परिस्थितीत जे काही घडतंय त्याची गांभीर्यानं नोंद सरकारनं घेतली पाहिजे। त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे। महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला 100% प्रतिसाद मिळाला असता, हा बंद 100% यशस्वी झाला असता तर सरकारला अडचण झाली असती। त्यामुळेच महाराष्ट्र बंदची हाक देताच सरकारनं आपल्या लाडक्या याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवलं आणि त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मात्र यापुढे जर अशा घटना घडल्या तर त्यासाठी न्यायालय आणि त्या संबंधित याचिकाकर्ते जबाबदार राहतील, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय।
महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला बेकायदेशीर ठरवत बंद पुकारला तर कडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर महाविकास आघाडीनं पुकारण्यात आलेला बंद मागे घेतलाय. असं असलं तरी राज्यभरात या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार तसंच न्यायालयावर देखील टीका केली. बदलापूरची घटना अमानवी कृती असून त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. हा बंद स्वयंस्फूर्तीनं पुकारण्यात आला असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. जनतेचा उद्रेक देशभरात पोहोचण्यासाठीच हा बंद होता. हा कोणताही राजकीय बंद नव्हता असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. मात्र आम्ही न्यायालयाचा आदर करतो, त्यामुळेच आजचा बंद मागे घेण्यात आला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यातील महायुती सरकारला मोठा धक्का बसलाय. यासंबंधी दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं पुढील सुनावणी होईपर्यंत नियुक्ती न करण्याचे निर्देश दिलेत. 2 वर्षात या नियुक्त्या झाल्या नसून आताही त्या काही लगेच होणार नाहीत असं म्हणत न्यायमूर्तींनी राज्य सरकारला धक्का दिलाय. त्यामुळे आता या 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारनं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 12 आमदारांच्या नियुक्ती संबंधाची यादी दिली होती. मात्र कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं वरील निर्देश दिलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं एक यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र त्या नियुक्त्या राज्यपालांनी मंजूर केल्या नाहीत. मात्र मंत्रिमंडळानं दिलेल्या यादीतील नावांची शिफारस फेटाळली देखील नाही. त्यानंतर युती सरकार आलं आणि या युती सरकारनं देखील पूर्वी शिफारस केलेली यादी मागे घेतली आणि आपली नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली. याच निर्णयाला या याचिकेत आव्हान देण्यात आलंय. हा निर्णय बेकायदेशीर असून महाविकास आघाडीनं दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करा अथवा यादी मागे घेण्याचं सविस्तर कारण द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील आपापल्या पद्धतीने सुरू झाली आहे. यात काँग्रेसच्या वतीनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं फडणवीस यांच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयी झालेत. नागपूरमधील दक्षिण पश्चिम हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ म्हणजेच संघ विचाराचा मतदारसंघ मानला जातो. मात्र याच मतदारसंघातून आता अनिल देशमुख यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देण्याची रणनीती काँग्रेसनं आखली आहे. वास्तविक 2009 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली होती. तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आला नाही. मात्र तरी देखील अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस अशी लढत करण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. वास्तविक अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात देखील जावं लागलं होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत. गेल्या वेळी झाले ते झाले. आता शरद पवार यांना सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचं आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपला सोडलं. उद्धव ठाकरेंना तर भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून मोकळे करतील अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. त्यांनी बदलापूरच्या घटनेवरून विरोधी पक्षावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असल्यानं ते दिल्लीत जाऊन हातपाय जोडत आहेत. शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळले आहेत. भविष्यात शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री केलं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणतील. काँग्रेसनं दिल्लीतून ठाकरे यांना परत पाठवलं. संजय राऊत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत. मात्र त्यांच्या शब्दाला आता महाविकास आघाडीत किंमत राहिली नाही असं बावनकुळे म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवावा. हर्षवर्धन पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा. समरजित घाटगे यांनी दावा केलेली जागा अजित पवार गटाकडे आहे, त्यामुळे त्यांची नाराजी आहे. मात्र ज्यांना थांबायचं नाही त्यांना आम्ही थांबवू शकत नाही असं बावनकुळे म्हणाले. महायुतीबाबत कितीही अपप्रचार केला तर जनतेला माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचं सरकार येईल असंही ते म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना अडवून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जाते. यातच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गाडी अडवून आंदोलकांनी त्यांना जाब विचारला होता.
आता या आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करून तणाव निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांसाठी थांबवलं असलं तरी राज्यभरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आरक्षणासंदर्भात जाब विचारत आहेत. तसंच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अडवून मराठा आंदोलनकर्त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.